कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात आरोपी ठरलेले मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे। आज महाडमधील पदाधिकाऱ्यांनी अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून ही मागणी अधिकृतरित्या मांडली। या प्रकरणात विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानेही नाकारला असून सध्या ते फरार असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे। त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून महाड परिसरात त्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांवर हद्दपारीची कारवाई व्हावी अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे। महाडच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला आलो होतो, कारण की महाडमध्ये जे काही अनेक दिवस अनेक वर्ष जे काही घटना घडत आहेत आणि महाडचे आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी महाडमध्ये 2 तारखेला जो गोंधळ घातला निवडणुकीच्या दिवशी, त्या गोंधळाबद्दल SP मॅडमना आम्ही सांगायला आलो होतो की हे जे काही चाललंय हे अतिशय चुकीचं सुरू आहे आणि घटना घडून इतके दिवस झाले तरी आरोपी फरारसुद्धा आहे आणि त्याला अजून अटकसुद्धा झालेली नाही आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, अनेक कुठल्या गोष्टी असतील तर त्यामध्ये हा आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो। परंतु इथं आल्यानंतर आम्हाला SP मॅडमची भेट झाली नाही, काही कारणास्तव ते बाहेर गेलेले आहेत। परंतु ह्या ठिकाणचे जे DYSP आहेत होम गृहचे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वीकारताना त्यांच्यावरती एक दडपण दिसून आलं आणि त्यामुळं ते स्वीकारलेलं आहे, परंतु ते आम्हाला वाटत नाही की ते कारवाई करतील। त्यामुळं जर का 8 दिवसात त्यांनी हे जर का कारवाई याच्यावरती केली नाही, तडीपाराची कारवाई असेल आणि कुठल्या त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया राबवल्या नाहीत तर माननीय उच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत।